करणार नाही मी, फक्त मला काय वाटतं आणि या आत्ता जे घातलं आहे हा कोट याचं फिलिंग्स काय असतात ते मी प्राऊड फील करते एकदम मला. कारण आत्ता काय झालेलं आहे की आपल्या नातवंडांसाठी आपण प्रॉपर्टी ठेवण्यापेक्षा असं काही जर ठेवलं तर ते त्यांच्या लक्षात राहणार आहे. प्रॉपर्टी ठेवली ना तर ते ऐकता बसून खातील. त्याच्यापेक्षा शिक्षण सांगणार आहे थांबा जरा. तर ते शिक्षण महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण आपल्याला कुठलंही मानाने जगायला शिकवतं, कमवायला शिकवतं, हे फार महत्त्वाचं आहे. माझा परिचय मी आता करून देते की मी स्वाती सुनील लापळे, कर्तव्य पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकची सदस्य, रायगड जिल्हा, अलिबाग रायगड जिल्हा महिला अध्यक्ष आहे. आणि हे जे मला आज मिळालेलं आहे तो सर्वस्व माझा परिवार तर आहेच आहे माझ्या पाठीमागे. माझे मिस्टर, माझी सून, माझी जावई, माझा लेक, माझा मुलगा. पण सुनील परदेशी सरांनी मागच्या वर्षात मला जो कॉन्फिडन्स दिला तर हे सगळं KPM-मध्ये आल्यानंतर मला मिळालेलं माझं स्वप्न साकार झालेलं. त्यामुळे आयुष्यात आता एकटं जगण्यापेक्षा, कारण मुलांना त्यांच्या पंखांमध्ये भरारी घेऊ द्या. आपण ज्येष्ठ नागरिक आजी आजोबा जे आहोत ना त्यांचे पंख कापायचे नसतात. त्यांना त्यांचे पंखाची भरारी घेऊ द्या. आम्ही एकटे कसे जगणार, मग काय करू मी, मग असंच आहे, तुम्ही आमच्याकडे बघतच नाही. ही जी ज्येष्ठ नागरिकांची आजी आजोबांची जी रड आहे ना ती बंद करा. ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. कारण आपल्याला जे मिळालं नाही ते त्यांना घेऊ द्या, हे माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला आता तरुण पिढी जी आहे ना त्यांनी एखादा छंद जोपासावा असा की जो म्हातारपणी आपल्याला कामाला आहे. तर परत एकदा सर्वांना मी आव्हान करते की तरुणांनो सायकलिंग करा, त्याच्यानंतर हे कर्तव्यदक्ष पोलीस मित्राचा आदर्श ठेवा. असे बरेच फाउंडेशन आहे. निसर्गाचे सान्निध्यात राहा. मोबाईल घेऊन करून हे बसून देऊ नका. नातवंडांशी खेळा. हे माझं आवर्जून तुम्हाला प्रत्येकाला आव्हान आहे. आणि ही एक नम्र विनंती आहे माझी की त्यांच्या पंखांमध्ये बळ द्या. एकटे जरी राहिलं ना तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही तुमची सशक्त राहा. म्हणजे एकटं राहू नका. फॅमिलीला याला जोडून बरोबर घेऊन चाल, पण रडत बसू नका, असं माझं म्हणणं आहे. तर आता सुनील सरांना मी अभिनंदन करते, कारण मी त्यांची ज्येष्ठ भगिनी आहे. मानलेलं नातं जरी आहे ना तरी माझं रक्तापेक्षा पण जोरदार आमचं जबरदस्त नातं. तर ते माझे छोटे बंधू आहे. आज अभिमान वाटतो मला त्यांच्याबद्दल की परदेशी सुनीलमुळे मला हे आज मिळालेलं आहे. तर ते माझी जी आत्ताची डॉक्टरेटची पदवी आहे ती माझ्या मम्मी, म्हणजे आमच्या सर्वांच्या सुनील सरांची जी आई आहे ती माझी मम्मी आणि आमच्या भाभी गायत्री भाभी, त्यांना मी अर्पण करते. माझ्या परिवाराला तर आहे ते प्रश्नच नाही आहे त्याचा, पण हे स्पेशल परदेशी सरांमुळे माझं झालेलं आहे. त्याबद्दल